आपण तिथे उभा आहात, हा असा भव्य दिव्य घाट आपण पाहतो अंबरनाथच्या शिवमंदिराच्या बाजूला लगत. हा 8-9 एकरचा परिसर. आत्ता जसा काळा पाषाणामध्ये हा घाट म्हणजे ह्याच्या अगोदर नदी होती कधी काळी, ती नंतर नाल्यामध्ये परिवर्तन झाली आणि आता पुन्हा त्या नाल्याला रिज्युनेट करण्याचं काम, नदीला रिज्युनेट करण्याचं काम आज आपण इथे करतो आहे. तर एवढं मोठं भव्य दिव्य आज घाट आपण इथे पाहायला मिळतो, त्याची आज पाहणी केली. तर काशीच्या कॉरिडॉरवरती आपण हे अंबरनाथचं शिवमंदिर कॉरिडॉर बनवतो आहे. इंडोर अँड आउटडोर स्पोर्ट्स स्टेडियम त्याचीही पाहणी केली. ती व्हर्टिकल स्पोर्ट्स स्टेडियम हा नवीन कॉन्सेप्ट घेऊन आम्ही येतो आहे. तर त्याच्यासाठी बदल करायला सांगितलेला आहे मी की बाबा सगळे स्पोर्ट्स एकाच ठिकाणी आपण करू शकतो. त्याच्यासाठी इंडोर स्पोर्ट्स स्टेडियम हा व्हर्टिकल स्पोर्ट्स स्टेडियमच्या रूपाने डेव्हलप करणार आहोत. त्याचबरोबर एका शाळेचा आम्ही पाहणी केली. मोठी शाळा या अंबरनाथमध्ये तयार होते आणि त्याचबरोबर नाट्यगृह हे देखील 1 मेला जे अंबरनाथचे रसिक प्रेक्षक आहेत, त्याचबरोबर कलाकार आहेत, ते खूप वर्षापासूनची वाट पाहत होते की नाट्यगृह हे अंबरनाथला मिळालं पाहिजे. ते नाट्यगृह देण्याचं कामही केलेलं आहे. ते नाट्यगृह 1 मे रोजी जे आहे मला वाटतं त्याचं उद्घाटन होईल, लोकांच्या सेवेसाठी ते सुरू होईल.